जरांगे काय आणि तो त्याने टाके मी काल बोललोय देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत. मी त्याचा बोललेलो नाही बोलत नाही मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही. मी क्लिअर सांगतो त्यातल्या फुकट धमक्याने द्यायचो फुकट धमक्यानं मला धमक्याने शिकायची अजिबात. मी जाणार मराठवाडा बघू त्या जरांगे काय करतो. मी बघायला लागलो तर टीव्ही सगळ्यांची. मी जर म्हणलो ना मराठीत येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचं नाही तुम्हाला कोकणात. पण मी तसलं असलं शिकवले काही करतच नाही. नमस्कार, मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी. ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला. तुम्ही वाचला असेल ट्विट केलं त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर. मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय. मी मराठवाड्यात जाणार सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार. तुम्ही कोणी या न या मी जाणार हा अख्खा मराठवाडा बघू त्या जरांगे काय करतो. आता नको काय म्हणतंय मराठीत म्हणा ना देखला देवा दंडवत. एक तुम्हाला सांगतो मी एक ठरवलं आज का उठतात दोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केलं का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो. किती काय बोलला तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल. तेच अमित शहा तेच आमच्या देवेंद्रना काय तो जरांगे काय आणि तो उद्धव त्याने टाके मी काल बोललोय देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत. मी आहे ना आम्ही आहोत. तुम्ही पण आहात की नाही काळ्या आहात ना. उद्या देवेंद्रसाठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे. बीजेपी असं नाही आहे बीजेपीच्या कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये. काय काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही असलं पाहिजे. कोण आपल्या वाटेल आपल्या नेत्यांच्या येणार नाही. आताही सांगा आमची सत्ता परत येणार. दादा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार जो आहे तो केला असून मी मराठवाड्यात जाणार बघू जरांगे काय करतो ते. देवेंद्र एकटा नाहीये तर आम्ही सर्व आहोत असं खासदार नारायण राणे म्हणाले. ते म्हणे निवडणूक मराठवाड्यात जातो म्हणे मी जरांगे काय करतो बघतो. काय का आता मराठवाड्यात मी जाऊन बघतो जरांगे काय करतो ते बघतो. जरांगेंचा मराठवाड्यात जाऊन समाचार घेणा असा प्रकारचा इशारा जो आहे तो नारायण राणे यांनी दिलेला आणि मी माझं काही स्टेटमेंट आहे का संघटनेला आदरण दादा मी म्हणलं का दादानी मराठवाड्यात यायचं ते मला बघून घेणार म्हणजे हे कोणती म्हणते. मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात द्यायचं नाही तुम्हाला बघून घेतो. तुम्ही काय बघणार हे बघा मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस ते मीडियाच्या बांधवातून सांगितलं आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या मग तुम्हाला दाखवेल असं धमकी. मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचं नाही तुम्हाला. कोकणात मी म्हणतच नाही. मी तसले जाबरे धंदे करतच नाही. मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. आता बळच धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो. मी बघायला लागलो तर लय फजिती होईल सगळ्यांची लय फजिती होईल कोकणात सुद्धा. पण मी तसलं असलं इतके शिकवले काही करतच नाही कारण आम्ही त्यांना मानतो. दादा म्हणतो मी त्यांना कारण त्यांना मानतो. त्याच्या पाठी मग काहीतरी असेल ना मानतो म्हणल्यानंतर. आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही. आजही सांगतो कोणा त्यांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही. मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही. मी क्लिअर सांगतो त्यातल्या फुकट धमक्याने द्यायचो फुकट धमक्यानं मला धमक्याने शिकायची अजिबात. मी कोणालाच देत नसतो.
या व्हिडिओबद्दल तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.